लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। या पत्रात महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा उल्लेख आहे। राहुल गांधी यांनी पुण्यात 22 ऑगस्टला छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात राहुल गांधी यांना पुण्यातील मांजरे येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील आंदोलक विद्यार्थिनी निशा साबळे हिने एक निवेदन दिलं होतं। ते निवेदन देखील राहुल गांधींकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय। राहुल गांधींनी म्हटलंय की महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी 10 दिवसांहून अधिक काळापासून उपोषण करत आहेत। पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थिनींना सांगितलं की वसतिगृहात वास्तव्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा घालण्यात आली आहे। अपमानास्पद नियम लागू आहेत आणि मुलींसाठी प्रेग्नन्सी टेस्ट सारख्या अमानवी गोष्टी लागू आहेत। दुर्गम भागातून आलेले विद्यार्थी दान मागत नाहीयेत, ते त्यांचा अधिकार मागतायत। तुम्ही त्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाल अशी अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय।